आज आपण एक खूप छान प्रेरणादायी कथा बघणार आहोत। एक म्हातारी बाई मरण पावली। यमराज तिला न्यायला आला। त्या महिलेने यमराजाला विचारले, तुम्ही मला स्वर्गात घेऊन जाल की नरकात? यमराज म्हणाले, दोघांपैकी काहीही नाही। तू ह्या आयुष्यात खूप चांगली कृत्य केली आहेत, म्हणूनच मी तुला थेट परमेश्वराच्या निवासस्थानी घेऊन जात आहे। ती म्हातारी म्हणाली, आनंदी झाली आणि म्हणाली, धन्यवाद, पण माझी एक विनंती आहे। मी या पृथ्वीवर स्वर्ग आणि नरकाबद्दल खूप ऐकलं आहे। मला ही दोन्ही ठिकाणे एकदा पाहायची आहेत। यमराज म्हणाले, तुझ्या नावे खूप पुण्यसंचय आहे, म्हणूनच मी तुझी इच्छा पूर्ण करत आहे। स्वर्ग आणि नरकाच्या मार्गाने आपण परमेश्वराच्या निवासस्थानी जाऊया। दोघेही चालायला लागले। प्रथम ते नरकात आले। नरकात त्या वृद्धेला काही लोक मोठमोठ्याने रडताना ऐकू आले। सगळेच अशक्त आणि आजारी दिसत होते। त्या महिलेने एका पुरुषाला विचारलं, तुम्ही सर्वजण इथे अशा अवस्थेत का आहात? तो माणूस म्हणाला, अजून काय होणार? मृत्यूनंतर इथे आल्यापासून एकही दिवस अन्न खाल्ले नाही। भुकेने आतडी दुखत आहेत। त्या वृद्ध महिलेची नजर एका मोठ्या भांड्यावर पडली, जे जवळपास 300 फूट उंचावर होतं। त्यातून जेवणाचा छानसा वास येत होता। त्या वृद्ध महिलेने त्या माणसाला विचारले की या भांड्यात काय आहे? तो माणूस निराशेने म्हणाला की हे भांडे नेहमीच खूप चविष्ट खिरेने भरलेले असते। त्या वृद्ध महिलेने आश्चर्याने विचारले, त्यात खीर आहे का? मग तुम्ही लोक ही खीर का खात नाही? तुम्हाला भूक लागली आहे ना? तो माणूस रडू लागला आणि म्हणू लागला, कसे खाणार? हे भांडे 300 फूट उंच आहे। आपल्यापैकी कुणीही त्या भांड्यापर्यंत पोहोचू शकत नाही। त्या म्हातारीला त्याची दया आली। ती विचार करू लागली, खिरीचे भरलेले भांडे असूनही तो भुकेने त्रस्त आहे। कदाचित देवाने त्यांना ही शिक्षा दिली असेल। यमराज म्हाताऱ्या बाईला म्हणाले, चल, आपल्याला उशीर होत आहे। दोघेही चालायला लागले आणि काही अंतर चालल्यानंतर ते स्वर्गात पोहोचले। तिथे त्या म्हातारीने सर्वांना हसताना खिदळताना ऐकले। सगळे खूप आनंदी दिसत होते। त्यांना आनंदी पाहून म्हातारी बाई खूप आनंदी झाली। पण स्वर्गातही त्या वृद्ध महिलेची नजर नरकात असलेल्या त्याच 300 फूट उंच भांड्यावर पडली, ज्यावर एक चमचाही लटकत होता। त्या वृद्ध महिलेने तिथल्या लोकांना विचारले की या भांड्यात काय आहे? स्वर्गातील लोक म्हणाले की त्यात खूप चविष्ट खीर आहे। म्हाताऱ्या बाईला धक्काच बसला। ती त्याला म्हणाली, पण हे भांडे 300 फूट उंच आहे। तुम्ही लोक कदाचित तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही। तुम्हाला अन्न मिळणार नाही। तुम्हाला भूक लागली असेल, पण तरीही मला तुम्ही सगळे खूप आनंदी दिसतात। ते कसे? लोक म्हणाले की आम्ही सर्वजण या भांड्यातून मनसोक्त खीर खातो। यमराज म्हाताऱ्या बाईला म्हणाले, चल, आपल्याला उशीर होत आहे। बाई म्हणाली, पण कसे? भांडे तर खूप उंच आहे। लोक म्हणाले, भांडे उंच असले म्हणून काय झालं? इथे इतकी झाडे आहेत। देवाने ही झाडे, वनस्पती, नद्या, धबधबे फक्त आपल्या मानवांच्या वापरासाठी निर्माण केले आहेत। आम्ही या झाडाचे लाकूड कापले आणि नंतर लाकडाचे तुकडे तुकडे जोडून एक मोठी शिडी बनवली। त्या लाकडी शिडीच्या मदतीने भांड्यापर्यंत पोहोचतो आणि सर्वजण एकत्र खिरीचा आनंद घेतो। ती म्हातारी यमराजाकडे पाहू लागली। यमराज हसले आणि म्हणाले, देवाने स्वर्ग आणि नरक मानवांकडे सोपवले आहे। जर त्यांना हवे असेल तर ते स्वतःसाठी नरक निर्माण करू शकतात। जर त्यांना हवं असेल तर ते स्वतःसाठी स्वर्ग निर्माण करू शकतात। देवाने सर्वांना समान परिस्थितीत ठेवलं आहे। त्याच्यासाठी त्याची सर्व मुले समान आहेत। तो कोणाशीही भेदभाव करत नाही। नरकातही झाडे आणि झुडपे होती, पण ते लोक स्वतः आळशी आहेत। त्यांना हातात खीर हवी आहे। त्यांना कोणतेही काम करायचे नाही, कोणतेही कष्ट करायचे नाही, म्हणूनच ते उपाशी आहेत। कारण देवाने निर्माण केलेल्या या जगाचा हा नियम आहे, जो कोणी कठोर परिश्रम करेल त्यालाच गोड फळ खायला मिळेल। तात्पर्य एकच की ही स्वर्ग आणि नरक तुमच्या हातात आहे। कठोर परिश्रम करा, चांगली कामं करा आणि तुमचे जीवन स्वर्ग बनवा। रामकृष्ण हरी।